म्हणून तर उचलत नव्हता. जवळ जवळ नाही कॅमेरा. फोटो काढजा. तर मित्रांनो आपण घरी आले, तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले आपल्याला. हे बघा एवढे मासे भेटलेत आणि एक मोठा मासा आहे. हा बघा एवढे मासे भेटले कांडाऱ्यामध्ये. आणि हा एक मासा पकडला आपण पागऱ्याने छोट्या. नमस्कार मित्रांनो, मी राहुल मांडे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजी बज यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आपण गावातील धरणावरती चाललो आहे मासे पकडायला. माझ्यासोबत अक्षय आहे, साहिल आहे, केतन आहे आणि मी चौघजण चाललो आहे. कांडाला घेऊन आलो आहे आणि एक पाग घेऊन आलो आहे, छोटंवाला हातपाग. तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते. तर चला डायरेक्ट धरणावरती जाऊन भेटूया खाली. तर मित्रांनो हे आपल्या मंदिराची तरी राय आहे, देवराय. हे बघा झाडं बघा केवढी मोठी मोठी आहेत. हे बघा केवढं मोठं झाड आहे. एक नंबर वाटतं इकडे आतमध्ये आल्यावरती. आणि उन्हाळ्यात पण आलं की ना आतमध्ये इकडे मस्त गारवा असतो आतमध्ये, कारण पूर्ण झाडी आहेत मोठे मोठे. हे बघा हे एक मोठं झाड आहे, त्या साईडला पण भरपूर मोठी मोठी झाडं आहेत. तर मित्रांनो आपण आता पोचलोय धरणावरती. हे बघा धरण आता भरायला आलंय. अगोदर तिकडे एकदम ते झाड आहे ना मध्ये, तिकडे होतं पाणी उन्हाळ्यातून. आता एवढं भरलंय पाऊस चालू झाल्यापासून. बघूया कुठे टाकायचं कांडा, प्लॅन चाललाय. तिथं विहीर कुठं आहे? टंगडी विहीर आहे. तर मित्रांनो आता आपण बघूया मासे चढलेत काय ते, कारण कधी कधी दिवसाचे पण मासे चढतात. आहेत दिसतात काय? आहेत काय रे? मलेत बघायला लागते, मलेत समजेल ना. मासे चढलेत का ते पण बघूया जरा. तर मित्रांनो बघा पाकरा दाखव मेलाच आधी. एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. केतनकडे दाखव केतन. तरीच पिशवी जड लागत होती. आम्ही म्हणतो आपली एकच आहे, एकच एवढा मोठा जड कसा काय झाला? दोन होते आतमध्ये. मासा दिसला वाटतं केतन. थांबा पकडतोय बघूया. तिकडे मलीच चल, मलीच चल मी आला. कांडल तर टाकूया आधी. थांब टाकूया, तिकडे जाऊया. खजूर पाण्यात दिसणार नाही. टाक इथं. असा टाकतात मी याला. इन लावला नाही वाटतं. चला याचा काय भरोसा नाही. कांद्याला रे. तर मित्रांनो हे बघा इथे कांडाला टाकलाय आपण. घेऊन आपले सुद्धा असतील ते. टाकतानाची व्हिडिओ नाही काढता आली, बघूया काढताना बघूया किती लागतात मासे ते. आपण आता कांडाला काढतोय. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला. बघूया मासे लागलेत काय ते. मासा 4-5 आहे.
पातर आहे वाटतं, म्हणूनच तर खाली गेला होता. ही गांडला आहेत मित्रांनो, जवळ अनुभव दिसतंय, दिसत आहेत. चांगला दिसतंय ना. हा क्लिअर. फोटो काढ तसा एक, काढ व्हिडिओ मध्ये काढ. कसा काढायचा? साहेब ऑप्शन आहे की पुढे एक आहे, त्याच्या पुढे एक आहे, ते खाली कॅमेरा आहे ते. हा चल, इथं मध्येच लागलं रे, दगडी मारलेले म्हणूनच लागले वाटते. हा तिकडे की तू काय नाही वाटते तिथे, म्हणू नको आता फाटला म्हणून. गाठ मारायला मित्रांनो इकडे नाही मासे लागलेत, आहेत आहेत आहेत, दिसना झालं होत. थांब सुटशील, फ्राय केलं भारी लागतं. एखादा वाटा झाला माझा वाटा झाला, ह्याच बघ काय झाला ते. खरपटा नाही आला रे मग लागणार नाही. ह्याला कुठं मारा बघ एवढं किती जाय तो. आमचा इथं उचल ना बाबा, हे तर दिसू देत. तिकडे नाही, इकडे नाही. 25 मासा लागला. हा तिकडे जागा, तो थांबला असेल तिथे. जाशील का तिकडनं? सुरू होईल पण कांदा वडच नाही लागेल. पुरल काय? रशा लावायच्या मध्ये सोडायचा. हा ट्राय करूया काय? हा त्याच्या काढायचाच नाही, अक्षरशः बाबचा सांगायचा ये म्हणून. अरे हे मध्ये कुठं बिट नाही पाहिजे. नाहीत कुठं मध्ये, कुठं काढाय. बंद करू काय? तर मित्रांनो आता आपण मासे काढून घेऊया. तुझ्या किती वरती काय टाकतो? पिशवी टाक ना डायरेक्ट. पिशवी ठेव. पिशवी ठेव. उलटा आलाय. रात्रीचं नाही चढत, चढतच नाही मासे. चढतो नाही चढत, एवढ्या वर्ष कधी आढळून नाही भेटला. किती असतील तरी 10-15 एक असतील नाही, 15-20 मासे असतील. 25 ठीक आहे, 30 आहेत. 30 नाही म्हणतात. अजून 2-3 वेळा टाकूया परत. आपल्या जायचंय कुठे घरी कामात. तू वर घेऊ नको आता. अडकणार नाही. अडकला ना. सोडताना नाकी नव्हे. अक्षय हा बापसा शिकवलं नाही. मला तर अजिबात येत नाही. नवीन घ्यायला पाहिजे तरी. नदीच आहे. नदीचाच घ्यायचा मोठा. आपलं धरण पण नदीच आहे. एक तू प्लॅनिंग कर कुठे कुठे टाकायचा. विंडोटीचा पक्का मिस करून दिला. आता पकड नंतर डायरेक्ट शूटिंग कर, पटापट होईल. बंद करा. तर मित्रांनो आपण दुसऱ्याने टाकलं होतं परत कांडायला, आता काढतोय आपण. अर्धा पाऊण तास झाला टाकून कांडायला आपल्याला, तर काढायला घेऊया चला. हा पाऊस यायच्या आधी काढ. पाऊस यायच्या आधी काढूया चला. तिकडे उचलत नाही आहे. मासा लागलाय बघा, पुढे पण आहेत 2 मासे एकत्र, पुढे पण एक मासा आहे, पुढे पण एक मासा आहे. 3 म्हणजे इथं 4 झालेत. 4 मासे झाले. आणि मध्ये काय कांडायला उचलत नाही, त्यामुळे काय समजना झालं काय झालंय. काय ते समजत ते लय लागलेत रे. जरा जरा उचलल्यासारखा कर, नाही तर जमिनीच लागला ना घट लागेल. हा बस सोड.
सोड. मधीच काय तर चेप लागलाय वाटत. सुटतील ते. फटाफट ये काय इथं फाटेल. काय ते कांड्याला फाटलाय मित्रांनो आमचा जरा. नवीन आणायला सांगितलं होतं मुंबईवरनं पण काय तो मोठा लागलाय. हे बघ हे बघ. हे बघ. एकाच ठिकाणी जास्त लागलं म्हणूनच जड होता तिथे. पेर आहे पेर. किती लागले इथे जवळ आण, जवळ आण. बघा एका ठिकाणी बघा किती मासे लागले हे बघा. हे बघा म्हणून तर उचलत नव्हता. जवळ जवळ नाही कॅमेरा. फोटो काढतो. येऊन दे. म्हणजे त्या साईडला लागलं असतं मासे. लागलाय हा एक मळग्या मासा लागलाय. हा एक मर्या लागला. हे त्या साईडला कोपऱ्यात लागले असतं मस्त. तिकडनं उलटा टाकूया काय? तसं नाही ना, इथं टाकूया पुढं असा. कुठं? आणि डबल इकडे टाकूया. हा टाकूया. मग डबल इथे टाकूया. भरपूर मासे लागलेत मित्रांनो हे बघा. बबल्याची जळणार आहे आमच्या व्हिडिओ बघून. बबल्या कावरावर होईल व्हिडिओ बघितला. नको दगड नको सोडू. फेक ना तिकडे. इकडे फेक. अर्धी येईल तेवढी येऊन दे. सोड चल. तिकडे त्या साईडलाच मासा लागला असता. 40 एक जास्त आहे. चल पाऊस आला. खतरनाक मासे भेटलेले आहेत. खतरनाक मासे. तोरान तोरान. ते मासे लागले बघा. फोटो काढत आहे. दिसत नाही रे चांगला. फ्लॅश मार ना. फोटो कॅमेरा बरोबर शूटिंग बंद कर. जा पुढं. चालू नको लय. वरनं घे वरनं घे. जा पुढं. तर मित्रांनो कांडायला लागतोय अक्षयचा बाबा. आणि त्या साईडला मंग्या आद आहे. त्यांना धरण खोल आहे त्यामुळे रशी बांधले कांडाला आणि तिकडे वळतोय एका बाजूने. याचा वास बेकार मारतो. तेवढं जायचं अंतर. तिकडे सारण पाहिजे. सारण ना. काढ काढ. मित्रांनो मोठा मासा पकडला हा बघा पागऱ्यात. बाहेर दाखवतो तुम्हाला. दिवसा फसवलेला आहे त्याचा. फडफडी काटा पकडताना लागला माझ्या काटा त्याचा. परवा काय म्हणत पोरा काय त्याची नाही. भांबूल पटत नाही ते. काय भांबूलच येते. बांबू वरच लागतात कसले. हा ते पाटणं म्हणून हल्ला नाही ना. झाडातलं बांबूल खायचं होतं. चिकाटलेलं त्याला.
खैराचाच लागला आता. अंदाज केलं वर टाकायचं इथे ठेव. इथं पाणी कालवता इथं आलं. तुम्ही मारला पाचला इथं नाही आता तिकडे ना मग. तर मित्रांनो हे बघा आपण तिसऱ्यांदा टाकला होतं गांडाल. एवढे मासे भेटले परतचे. काढूया आता पटापट. एक शेंगाळी पण लागल्या. पडली 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 हॅलो पडली पडली काय पकड. सगळ्या चॅंगल्या भेटल्या. नको तिथं पैसे फुकट घालवते. रॉड घेतोय मला 3,000-3,000. काय घेऊ का म्हणजे त्याला असं वाटलं काय समुद्र आपल्याकडेच आहे. फोन लाव त्याला फोन लाव. समुद्रावाला आहे म्हणा. कोंडियातल्या जो मासा लागते होतं ते कॅनात. मी उतारलो होतो. औषध हवा औषध पाहिजे त्याला. पोटात पण पाणी हवं आणि बाहेर पण पाणी हवं. कॅनात तेव्हा तारण काय होतं. त्यांना मी आणून देऊ. तेव्हा टाकायची. आधी हे करायला यायचा आणि टाकून घ्यायचं नंतर. पण हे अगोदरच पकडतात ना. आणि तुमच्या इकडे कसा विषय झाला माहितीये. त्यामध्ये मोठा मली आहे ना रे. मली हे मासा तुमच्या इकडे असं सरळ आता पाट आहे तिथं मोठा मोठा आहे ना तिथं सुटतील तेच नाही मासे फक्त. आमच्या इकडे कसं असा पसरट आहे त्या खड्ड्याजवळ पिण्याच्या कंपाऊंडाजवळ खाली ना पसरट आहे. त्याच्यामुळे ईद लावायची एका हाईटनं भेटते दुसऱ्या हाईटनं शेंगायला जातं ते अटकलं ते. आमचे आले एकदम शार्प फाटलेले आहे. उरपाटले सोडवायचंच कंटाळा येतो बघून जो. ते आता जराशी सोडवला नाही तर तेवढाच कोपरा आहे. तेवढ्या कोपऱ्यात बसले एवढे टाकायची शेंगाला काय भेटतं ते बघायच्या. पुढल्या वर्षी वापरपासून ती वापरायचीच नाही. टाकून द्यायला एक तर मित्रांनो हे बघा आपल्याला एवढे मासे भेटले. जास्त नाही भेटले कमी आहेत. तर आम्ही आता निघालोय घरी. हे बघा. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.